मुंबईतील ऐतिहासिक आणि हेरिटेज असलेल्या वांद्रे किल्ल्यावरती चक्क दारू पार्टी झालेली आहे। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंनी वांद्रे किल्ल्यावरील पार्टीचा फोटो एक्सवरती ट्विट करून हल्लाबोल केलाय आणि यामुळे सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आणि विशेष म्हणजे मुंबई महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यासाठी परवानगी दिली होती। स्थानिकांनी पार्टीच्या ठिकाणी जात आक्रमक पवित्रा घेत जाब विचारलेला आहे। परिणामी पार्टीसाठी जमलेल्यांची धुंदी उडाली तर किल्ल्यावरती पार्टीचं आयोजन करणाऱ्यांची भंबेरी उडालेली आहे। वांद्र्याचा किल्ला दारू पार्टीवरून हा विरोधकांचा हल्ला बघायला मिळतोय। साहेब बघा ना, सध्या आपल्या सोबत अखिलजी, प्रकरण नेमकं काय? आपण जर आता पाहिलं तर इथे आपण आहोत बँड्रा फोर्ट, वांद्रे किल्ला परिसरात आपण आहोत। खरं तर हे एखादं महाराजांच्या किल्ल्याप्रमाणे नाहीये, पण हे एक उपेक्षित किल्ला आहे मुंबईचा, जसं माहीम आहे किंवा इतर ठिकाणी। आता काय आहे, हे सरकारी पुरस्कृत आहे। आपण जर त्यांचे बॅनर नीट पाहिलेत, जर आपण ते दाखवलं पण प्रेक्षकांना, तर तिथे काय लिहिलंय, महाराष्ट्र टुरिझम प्रेझेंट्स। आता महाराष्ट्र टुरिझम हे महाराष्ट्र सरकारचं आहे। महाराष्ट्र सरकारचे जे मंत्री आहेत या खात्याचे, ते जे काय राजकीय टुरिझम करत फिरत आहे, खरं तर त्यांनी याचं उत्तर देणं गरजेचं आहे की तुम्ही अशा प्रकारे एखाद्या हेरिटेज साईटवर परवानगी देता कशी। त्याच्यानंतर प्रश्न विचारणं गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेला। मुंबई महानगरपालिकेने हे भाड्यावरती जागा दिली, ही पब्लिक प्लेस आहे, हेरिटेज फॉर पब्लिक यूज असं ते मेन्शन्ड आहे त्या ग्रेड 2 मध्ये। हे इकडे सिक्युरिटी एवढी सगळी लावून हे त्याचे गेट बीट बंद करून घेतलेलं आहे। कोणी परवानगी दिली? कुठल्या अधिकाराने यांनी परवानगी दिली? आणि त्याहून कहर म्हणजे एक्साईज डिपार्टमेंट, आता त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे परवानगी आहे, नसेल तर त्यांनी ताबडतोब कारवाई करावी। कारण काल जेव्हा आमचे सहकारी इथे आलेले तेव्हा मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप केला, इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनने, आणि याला सांगितलं की त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहेत। तर सगळ्या परवानग्या मिळाल्या कशा? एक्साईज डिपार्टमेंटनी एखाद्या हेरिटेज जाग्यावरती दारू पार्टीचे लायसन्सच कसं काय दिलं? इथले जे कोण आमदार आहेत, माननीय आशिष शेलारजी, ते राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहे। रोज सकाळ संध्याकाळ ते विरोधकांना सगळ्यांना हिंदुत्व संस्कृतीचं ढोल बडवत असतात, संस्कृती कशी जपायची, भारतीय जनता पार्टीकडनं शिका वगैरे वगैरे त्यांचं चालू असतं। या प्रकारची संस्कृती जपतायत का ते? सांस्कृतिक मंत्री असताना त्यांच्या विभागात काय चालू आहे? रात्री दारू पार्टी चालू आहे आणि हे सलग 2 दिवस चालू आहे। त्यांना माहित नाही कोणाच्या आशीर्वादाने हे चाललंय। त्यांनी आपल्या माध्यमातून जनतेसमोर येऊन ह्याचा खुलासा करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन जाधवांसह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मी एक्साईजला कॉल केला, ते आम्ही अशी काही परमिशन दिली नाही, तर आम्ही स्वतः आलो तर आम्हाला एंट्री नव्हती, बंद केलेला। मी समान नंबरला कॉल केला, कॉन्स्टेबल आतमध्ये गेलो तर लिक्कर असं सर्व करत आणि लोक ग्लास घेऊन असे बसले। हेरिटेज प्रॉपर्टी काही नुकसान झालं तर यांची भरपाई कोण करणार? पहिली गोष्ट। आणि सेकंड थिंग, मी विचारलं ना तर मला बोलतात की तुला परमिशन नाही आतमध्ये यायची। कोण बोललं तुम्हाला? ते तिकडचे लोकल मॅनेजमेंट बोलले आपण परमिशन नाही। मला का परमिशन नाही? बोलते आम्ही इथे चार्जेस भरले आहेत, आम्ही परमिशन सर्व घेतली आहे। मग आम्हाला पोलिसांना घेऊन गेलं, तिकडे परमिशन फक्त एक्साईज आणि बीएमसी दाखवली। किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। किल्ल्यावरती पार्टी झाली असेल तर कारवाई करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आपण बांद्रा फोर्टवरती दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती, त्याचा व्हिडिओ व्हायरल। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मी पण, मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। महाड नगर परिषदेमध्ये महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची युती झाल्याने महायुतीत ठिणगी पडलेली आहे। त्यामुळे शिवसेनेने सर्व 20 उमेदवार जाहीर करत एकला चलोरेचा नारा दिलाय। आम्ही लोकसभेला वाकडी मान केली असती तर सुनील तटकरे यांची टांगा पलटी आणि घोडे फरार अशी अवस्था झाली असती, असा टोला तटकरेंना भरत गोगावलेंनी लगावलेला आहे। तर तटकरेंनी त्याला प्रत्युत्तर देत न्यूनगंडाने पछाडलेल्या लोकांना जागा दाखवू म्हणत गोगावलेंना सुनावलंय। जो आता युती गेले भाजपजवळ, त्यांची नीतिमत्ता बदलली का असं तुम्हाला बोलायचं? मला असं वाटतंय
हे जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं आहे. कारण मी काय मला सांगितलं, आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रविशेठ असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फरा. हे लक्षात ठेवा. आपल्यापैकी अनेकांनी गेल्या 2 महिन्यातल्या कितीतरी बातम्या दिलेल्या आहेत की ज्यामध्ये मला उद्देशून काही असला की शब्द व्यक्त करत आमच्याशी युतीच करायची नाही असं घोषित केलं गेलं. महाडच्या नेत्याने पण केलं, अलिबागच्याही केलं, कर्जत खालापूरचे 2 पावलं नेहमीच पुढे राहिलेत. अशा वेळेला ज्यांच्याकडनं ही भावना प्रकट झाली त्याच्यामुळे त्या संदर्भातला विचार समोर त्या ठिकाणी नव्हताच. न्यूनगंडांनी पछाडलेली, भयगंडांनी पछाडलेली माणसं अशापैकी वक्तव्य करतात. परंतु भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने या जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून काम करणार. त्यांना किती पण बोटं दाखवू द्या, एक बोट त्यांच्याकडे जातं ते विसरतात. एक बोट माझ्याकडे देताना 4 बोटं त्यांच्या अंगावरती जातात, हे विसरतात. निसर्गाचा धर्म आणि नियम विसरणाऱ्या माणसांच्या पुढे माझ्यासारख्या छोट्या पामरांनी काय बोलावं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये युती होताना पाहायला मिळते. यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी महायुती एकत्र लढणार तर काही ठिकाणी एकत्र लढणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. या निवडणुकीत स्थानिक स्तरावरती युतीचे निर्णय होतील. ही छोटी निवडणूक आहे, महापालिकेत वेगळा निकष असतो असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल. याचं कारण हे स्थानिक स्तरावर होत असतं. स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत. काही ठिकाणी महायुती झाली आहे, काही ठिकाणी झालेली नाही आहे. स्थानिक स्तरावरच हे सगळे निर्णय होत आहेत. त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल. जिल्ह्यामध्ये त्या सोयीप्रमाणे त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेला आहे. जिथे महायुती शक्य आहे तिथे महायुती झालेली आहे. कुठे 2 पक्षांची युती झालेली आहे, कुठेच युती झालेली नाही. त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचा छोटी निवडणूक आहे, ही मोठी निवडणूक नाही आहे, हे राज्याची निवडणूक नाही आहे. तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होत असतात. महापालिकेमध्ये वेगळा निकष असतो. याचं कारण महापालिका ही मोठी शहर आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मवियाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मनसेमुळे दुरावा आलेला आहे. त्यामुळेच मुंबईमध्ये काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिलाय. बिहारमधील पिछाडीनंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी उघडपणे काँग्रेसवरती नाराजी व्यक्त केलेली होती. अंबादास दानवे यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईत रमेश चेन्नीथला यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अल्पसंख्याक मतदार आपल्या सोबत जोडण्याकरता एकला चलोरेची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलंय. ते त्यांचं मत आहे. ते दानवेंनी बोट दाखवत असताना 4 बोटं त्यांच्याकडे आहेत हेही मानलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे याचं अवलोकन करा आणि दुसऱ्यावर बोट दाखवा. असं आपसात काही मतभेदाची दरी वाढेल अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य कोणी नेत्यांनी करू नये. नाही, त्या मनसेच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही. ते आमचे काही अलायन्स पार्टनर नाहीत, आमचे काही महाविकास आघाडीतले घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी ठेवावी. आम्हाला सध्या आमच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. तो निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेऊ. दरम्यान उद्धव ठाकरेंनी अवघ्या 3 शब्दांमध्ये काँग्रेसच्या निर्णयावरती प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे. फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं. फुटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे. त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे.